आपण एक काम करूया, ही कुपी आहे ना ही समुद्रात फेकून देऊया, म्हणजे त्या अंबिकाच्या सुटकेचा एकही मार्ग शिल्लक राहणार नाही. नाही मंजिरे, आपण केलेल्या विधीचा पुढचा टप्पा बाकी आहे. 1-2 अमावस्या संपेपर्यंत त्या आत्म्याला जिथे मृत्यू झाला त्याच मातीत गाडून ठेवावं लागेल. म्हणजे हिला पुन्हा रामपुऱ्यांच्या घरात ठेवायचं? घराच्या परिसरात कुठेही चालेल, कुणाच्या लक्षात येणार नाही अशी जागा शोध आणि ही कुपी तिकडे गाडून टाक. हे सगळं अत्यंत सावधपणे कर. कोणाला कळलं तर आत्म्याला बाहेर यायची वाट मिळू शकते. नाही, मी काळजी घेईन. उचल ही कुपी आणि जा. आजच गाडून टाक ही कुपी. करते. मीरा, ताई, अगं तू आलीस? थांबा, इतकं आवरलं की मग येते मी तुझ्याकडे. झाला? ताई, तू असण्याची इतकी सवय झाली आहे ना ग. आता तू नाही आहेस ना तर मला जो त्रास होतोय तो कोणाला मी सांगूही शकत नाहीये. कसं सांगणार? आम्ही आलो. मीरा, तू रडतीयस? नाही. मीरा, तू मगाशी पण रडत होतीस. काय झालंय मला सांगशील का? काही प्रॉब्लेम आहे? आई, तुझं काय दुखतंय का? नाही वेदा. तुला तुझ्या ताईची आठवण येते ना? हो. अंबिका ताई सुद्धा मला माझ्या बहिणीसारखीच होती. मीरा, तसं असेल तर तू अजिबात काळजी करू नकोस. मला खूप इन्फॉर्मेशन मिळाली आहे. सगळ्या अनाथ आश्रमाची लिस्ट आली आहे माझ्याकडे, आणि मी नाशिक, शहापूर, अगदी डहाणूपर्यंत लोकांना सांगून ठेवलंय. उद्यापासून आपण मुंबई आणि ठाण्यात शोध सुरू करू. इनफॅक्ट सुरुवात आपण आपल्याच रामपुरी अनाथालयापासून करूयात. ओके? 1 मिनिट. अंबिका, तुला योग्य जागी ठेवायची वेळ आली आहे. आजूबाजूला कोणी नाहीये. हीच बरोबर वेळ काम पूर्ण करायची. माडू, तुम्ही इकडे काय करताय? ते इतक्या रात्री? तुमच्या हातात काय अवजार आहे?
हे इथे मध्ये असंच पडलं होतं. कोणाच्या तरी पायाला ठेच लागली असती म्हणून ठेवायला आले ते. हो, पण इतक्या रात्री तुम्ही इकडे एकट्या काय करत होता? म्हणजे मी अशीच आले होते फेरफटका मारायला. हे बघतेस ना सगळं काय करून ठेवलंय माळीबुवांनी. त्यांना सांगायला पाहिजे. हो, पण आता इथे एकट्या? खूप प्रश्न पडायला लागलेत माया, तुला असं नाही वाटत? आवर स्वतःला, नाही तर माया जिवंत आहे का मेली आहे असे लोकांना प्रश्न पडतील. कळलं? बाबा मला सांग, कोणी सॅड असेल किंवा त्याला कोणाची तरी आठवण येत असेल तर आपण काय करायचं? काय करायचं? तू मला काय करायचास हे विसरलास का? कोणी अपसेट असेल तर त्याला मिठी मारायची. त्याला खूप बरं वाटतं. वा, असं कर ना, एक घट्ट मिठी मारायला तू. कमॉन. बाबा मी मारली, आता तू मार. हा, वेदा मला ऑफिसचा एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे. मी आलोच. आणि हो, मला किचनमध्ये खूप काम आहे. मी पण आलेच. थांबा थांबा, कुठे चाललाय तुम्ही दोघं? या इथे. बाबा तू मार ना हिला मिठी. वेदा, हे बघ, मला खरंच किचनमध्ये खूप काम आहेत. मला जाऊ देत ना. हा, हो बाळा, मला पण खरंच कॉल करायचा. बघ, फोन पण काढलाय मी. हा, तुम्ही माझं ऐकणार नाही ना? मग मी जेवणार नाही. काय? डिरेक्टली जेवणार नाही? असं नाही करायचं ना बाळ. मग बापा तू मार ना हिला मिठी. अशी कशी मिठी मारणार? अच्छा, लाजतायत का? बरं ठीक आहे, मी जाते बाहेर. पण मिठी मारायची पण चीटिंग नाही करायची. हा? बाळा. आई नाही, नाही. ए, ऐका ना, मला किचनमध्ये खरंच खूप खूप काम आहेत. येस, आय नो. मला पण खरंच एक कॉल करायचा. आपण जाऊया का? हो, अगदी. तुला जपणार